नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आजची रेसिपी थोडीशी आगळी वेगळी आहे। नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण काहीशा वेगळ्या पद्धतीचा चहा तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप पाणी घेतलेले आहे। 2 विलायच्या तोंड मोकळे करून घेतलेले आहेत, त्या ह्यामध्ये घालायच्या आहेत। त्यानंतर 1 छोटा चमचा चहा पावडर घालायची आहे। आज आपण काहीशा वेगळ्या पद्धतीचा मिठाचा चहा तयार करणार आहोत। त्यासाठी इथे महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मीठ। चिमूटभर मीठ आपण ह्यामध्ये घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर पाणी आपल्याला छानपैकी उकळवून घ्यायचं आहे। 1 कप पाणी आपण घेतलेलं, ते अर्धा कप पाणी होईपर्यंत मस्तपैकी हे पाणी उकळवून घ्यायचं आहे। चहा पावडरचं पाणी आहे त्याला उकळे आलेले आहे। उकळे आल्यानंतर ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून चहा पावडरचा संपूर्ण अर्क त्यामध्ये उतरेल। आजकाल प्रत्येकाला चहा आवडतो। काहींना डोकं दुखायला लागल्यावरती चहा आवडतो, काहींना सकाळ संध्याकाळ दुपार तीनही टायमिंगला चहा आवडतो। अशी एकही व्यक्ती नसेल की ज्याला चहा आवडत नाही। या ठिकाणी आपला कोरा चहा बनवून तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे व चहा आपल्याला गाळून घ्यायचा आहे। पुन्हा ते चहाचं भांड मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे। दूध छानपैकी बॉईल होऊन द्यायचं आहे। त्यामध्येच मी आवडीनुसार 1.5 चमचे साखर घालते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। दूध या ठिकाणी गरम झालेलं आहे, त्याला उकळी सुद्धा आलेली आहे। तयार केलेला ब्लॅक टी आपण ह्यामध्ये ओतून घेणार आहोत। ओतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे व हाय फ्लेमवरती हा चहा छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे किंवा उकळवून घ्यायचा आहे। चहाचा कलर तुम्ही पाहू शकता। बासुंदी चहाचा जसा कलर असतो तशाच पद्धतीचा कलर ह्याही चहाचा येतो। मस्त असा उकळी आल्यानंतर चहाचा कलर अजूनच जास्त छान दिसायला लागतो व टेस्टला सुद्धा हा चहा मस्तच लागतो। या चहाची चव मला विचाराल तर मोनॅको बिस्किट किंवा कोणतंही मिठाचं बिस्किट चहामध्ये बुडवून खाल्ल्यानंतर राहिलेला चहा जशा पद्धतीचा किंवा ज्या चवीचा लागतो तशाच अगदी सेम चवीचा हा चहा लागतो। चहा आपला बनवून तयार झालेला आहे व कलर सुद्धा सुंदर आलेला आहे। चहा मस्तपैकी कपमध्ये ओतून घ्यायचा आहे व गरमागरम ह्या चहाचा आस्वाद घ्यायचा आहे। काय मग मंडळी, आसामचा स्पेशल मिठाचा चहा कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा व ही रेसिपी तुमच्या घरी जरूर ट्राय करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर। धन्यवाद।